औरंगाबाद शहरामध्ये वाहतूक पोलिसांची दादागिरी अधिकच वाढत चालली आहे। दुचाकीस्वारांना वाहतूक पोलीस क्षुल्लक कारणावरून काहीतरी वाहन चालवण्याचे नियम मोडण्याचे कारण सांगून त्यांच्याकडून दंड वसूल करताना दिसत आहे। एकीकडे औरंगाबाद शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा, अवैध दारू, वेश्यावृत्ती, चोऱ्या, हत्या आदी विविध धंदे वाढलेले असताना पोलीस प्रशासन त्याकडे लक्ष न देता दुचाकीस्वारांना वेठीस धरत आहे। काळे नामक व्यक्तीच्या पत्नीचे दवाखान्यामध्ये ऑपरेशन झाले होते। ते पत्नीला भेटण्यासाठी दवाखान्यात गेले व तिथून एका मित्राला घेऊन दुपारी लग्नासाठी दुचाकीवरून जात असताना देवळाई चौकात पोलिसांनी त्याला रोखले। हेल्मेट नसल्याचे कारण सांगून दुचाकी थांबवून घेतली। हेल्मेट नसल्यामुळे दुचाकी थांबवून पावती घेण्याबाबत पोलीस बोलले। तेवढ्यात पोलिसांनी आणखी काही दुचाकी पकडल्या। बराच वेळ झाला तरी पोलीस पावती देत नव्हते आणि दुचाकी सोडत नव्हते। या घटनेतही दुचाकीस्वाराला शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। दवाखान्यामध्ये नातेवाईकाला भेटण्यासाठी आलेल्या दुचाकीस्वाराला 7 व्हील ब्रिजच्या खाली वाहतूक पोलिसांनी जालना येथून येणाऱ्या दुचाकीस्वाराला अडवले। त्याची चौकशी केली। त्यांनी गाडीचे आरसी बुक, लायसन, हेल्मेट दाखवूनही पोलिसांनी 2 तास त्याला ताटकाळत ठेवले। असे प्रकार शहरातील प्रत्येक चौकात पोलीस कशी दुचाकीस्वारांची अडवणूक, दुचाकीस्वाराच्या हाताला जखमा झाल्या असतानाही पोलीस कर्मचारी शिवीगाळही करतात। असे चित्र जळगाव टी पॉइंट, सिडको बस स्टँड, 7 व्हील, आकाशवाणी चौक, क्रांती चौक, बाबा पेट्रोल पंप चौक, बस स्टँड चौक असे दृश्य या भागात रोजच दिसत आहे। एकीकडे ऐतिहासिक असे औरंगाबाद शहर विविध समस्यांनी ग्रासलेले असताना यामध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले असून त्याकडे पोलीस प्रशासन कानाडोळा करत असून गरीब दुचाकीस्वारांना शिवीगाळ व त्यांच्यावर दादागिरी करीत आहे। अशा पोलिसांना वरिष्ठांनी समज देण्याची आवश्यकता आहे। पिंपळदरी, औरंगाबादवरून गणेश कोलते यांचा हा वृत्तांत।